ओ विजय दादा, या इकडं. कोण महिपतराव? कुठं फिरताय वना वना? बसा दादा बसा. तंबाखू देऊ का? ए तंबाखू देणार या. अरे येडा का खुळा, दादासनी कसलंच व्यसन नाही. काय व्यसन नाही? अरे व्यसन कराय टाइम लागतो. तंबाखू घ्या मळा, हे दादासनी कधी जमलंच नाही. लहानपणी आईबाप गेलं, भावंड लहान, त्याच वेळी शाळेला राम राम ठोकला. तेव्हापासनं कष्टाचं शिवाळ खांद्यावर घेतलं ते आजपर्यंत. फक्त एक गड्या लय वाईट वाटत, धाकल्या गड्याला याची जाण राहिली नाही. काय पण म्हणा, हे व्हायला नाही पाहिजे होत. हो ना. एकदा मोळी इसकटली की इसकटलीच बघा. अगो ध्यानी मनी नसताना काढलो हो. रडायचं नाही, पुन्हा मोठ बांधायची आणि चालायचं, थकायचं नाही. आत्यासाहेबाची लय सवय व आम्हाला दोघांना. त्यांनी खाल्ल्या बघत खास उतरायचं नाही आम्हाला दोघांना. ते झोपल्या बघत झोप यायची नाही आम्हाला. कसं होणार काही समजत नाही बघा. पण तो दागिन्यांचा आळ तुमच्यावर आलाय, ते खरं आहे का हो? ती तर म्हणत होती तुझ्या बानं आणि तुम्हीच सगळा काळा बाजार केलाय म्हण. काय माझ्या वडिलांचं नाव घेतलं त्यांनी मध्ये? एक तर माझ्या वडिलांनी ग्रीन हाऊस साठी पैसे दिले, ते पण बिनव्याजी. अन्नाला लावलं ह्या लोकांना आणि माझ्याच वडिलांनी फसवलं असं म्हणतायत. याच गुणानं पोटाला पॉर नाही. आत्ता कसं बोललात? आता बघा की किती वर्ष झालीत लग्नाला. बघा ना आता तुमचं मालक काय म्हणते. मालक काय म्हणलं? गप बसलेत आता. त्यांना पण कळून चुकलंय ना. अरे कळलं असतं तर बसलो असतं का इथं झाड राखीत. कळतंय म्हणजे यो झाड राखतो आणि फळं दुसरीच खात्यात. अरे एवढं भोळ राहून नाही चालत आजच्या जगात. हा. नाही 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 मला तर वाटण्यात पसंत नाही त्या. नव नव दागिन्यात तर फसलाच गडी, जमिनीत बी तेच. नाही नाही म्हणतात त्यानं ती आमरातली 3 तुकडी घेतलीच आणि याला बशीला मुरुमात. म्हणजे आता तिथं उगवणार कुसळ. अरे पण वाटणं तर पंचानीच केलं ना. दादा तर बिचारा गप्पच होता. अहो रातोरात पंचांचं घसवलं केलं. मग आता कशाला दिवसा बोलून झालं त्याच्या मनासारखं. आणि तुम्ही बी वय 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 करत मांडवा लावली. असं असल वाटण्या परत घेता येतील. छे, 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 छे. आता जमीन घ्यायची ती मनगटाच्या जोरावर. म्हणजे तू विचार कर बाबा, तुझं घरगुती मामला आहे, आम्ही आपलं बरोबर असं नाही. ए दीपक, हे दीपक इकडे जरा. आज आई आबांची पुण्यतिथी. आबांचा फोटो देतोस, पूजा करायची होती. जमणार नाही. मग तुझ्याकडे येऊन पूजा करावी लागेल. येऊ? नको. अरे पण फोटो द्यायला काय हरकत आहे? माझे पण आबाच आहेत ना ते. विसरून जा दादा, विसरून जा. का? का दादा, मी प्रत्येक गोष्टीचा काय विचारला ना तर पळता भुई थोडी होईल तुला. काय विचारणार आहेस तू? विचार की. अमराईच्या वाटणीत फसवलंस मला. 3 वावर घेतलीस, त्यातली 1.5 वावर मला पाहिजे. ते मुरमातलं 1.5 वावर तू घे.
उठले सुटले तेच करायचं का सारखा तमाशा दाखवायचा गावाला. आई आई मामाची गाडी. हो रे माझ्या राजा, आता मामा तुला उच्चून घेणार आणि गोड गोड पापे देणार. चला चला अरे चला, चला. बस झालं. अरे दादा किती फसवणारच रे तुम्हाला, किती फसवणारच. तोंड सांभाळून बोल दीपक. अरे जा रे, भीत नाही मी कोणाला. चांगलं पान फेडलंस रे. अरे तुझं हातमूत काढलं, त्याचं चांगलं फळ दिलंस आम्हाला. आणि तू माझ्या नवऱ्याला राबवून घेतलंस ते नुकसान केलंस माझ्या नवऱ्याचं आणि वर तोंड करून बोलतेस होय गट्टवळे. अरे तुझ्यामुळेच माझी ही अवस्था झाली. तुझ्या प्रेमामुळे लागलो मी पिकेला. हा, आणि मी माडी बांधली. हा, बोल ना. अरे तू एवढा बदलणार आहे माहित असतं तर तुला जीवच लावला नसता. असा जीव लावलास वय. पण आबानी वचनात फसवलं मला. सगळ्या आयुष्याची माती करून टाकली माझ्या. तर राजा हरिश्चंद्रचा अवतार लागून गेलास. अरे भामटा तरी बरा, धाकट्या भावाला फसवलंस. नरकात जाशील, नरकात. एक शब्द बोल नकोस. अहो तुम्ही थोबाड फोडून टाकीन तुझं. अरे मग फोड ना, हा. फोड तो म्हण माझा. काय करताय तुम्ही? फोड तो म्हण. अरे चला. अहो काय चाललंय, कशाला नादी लागतंय त्याच्या. तुम्हीच मनगट मोठी केली, आता दाखवते ती जोर. हा, आम्ही मनगट मोठी केली ना, आमच्यावर जोर हो, दाखव. दाखवतो जोर. काय करणार आहेस? हो. दादा, तात्या, अरे अरे काय केलं तर स्वर्गाचा नरक. अरे अरे हे रे काय. अरे वाटणे कवा केल्यात, सौद राहिलात वैर. अरे एकमेकांच्या जीवाला जीव देणारे सख्खे भाऊ नवर तुम्ही, आणि एकमेकांच्या जीवावरच उठलात. एवढे बदललात वैर. अरे सख्खा भाऊच पक्का वैरी झाला. अरे पण म्या म्हणते एवढं समजा होण्यापरीस असं झालं तरी काय. अरे बोला की. दादा, अरे तू तर मोठा, भावासनी वडिलांच्या जागी, आणि तू बी, आणि तू र दादाच्या पायाशी बसून चटणी भाकर खाईन म्हणणारा तूच नवरत होता तात्या. अगं चटणी भाकर तर सोड, तोंडात शेण घातलं यानं माझ्या. अरे एवढी सुद्धा तुझी लायकी नाही. दादा, तू थांब ग. तुझी बायको आली आणि भुललास तू. आतापर्यंत मान ठेवला दादा, इथून पुढे नातं मानणार नाही सांगून ठेवतो. अरे तू पण तुम्ही काय चला बोलतो बघ ना तो. चला म्हणते ना मी. चला. नाही ना, गेले, तेवढं पैसे तरी गेले, काय जमीन करताय? पण गेली. चला. तात्या, आई, बाबा, वाघासारखं माझा भाऊ आज कोंबड्यावानी झुंजत्यात. संपली तुमची पुण्य, संपलं समजा डामडोर. बहीण बाहेरपणाला आली तर तिला वाचत गाजत आणणारे, तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करणारे माझे भाऊ आज एकमेकांच्या जीवावर उठले. आई, माझं माहेरपण संपलं ग, संपलं माझं माहेरपण. ए इजे दादा, हं. आमराईतलं तुकडं दीपकला दिलं होय. कोणी सांगितलं? सांगाय कशाला पाहिजे, पाभार घातलंय वावरात. पाभार घातली? हा मग दीपक पाभार बाहेर काढा दी. पाभार बाहेर काढा दी. पाभार बाहेर काढ. यसन सोड बैलाची. तू आधी बाहेर हो. वाटण्या चुकल्यात, ही तुकडी माझी आहे, तू माळावरता. वाटण्या झाल्यात त्याच्यात आता बदल नाही. तू मुकाट्याने बाहेर हो आधी. दादा माग हो. नाही होत. काय करणार आहेस तू? आम धावतो तुला. यसन सोड. नाही सोडणार. दादा यसन सोड. नाही सोडणार. दादा, अरे नाही, हा माझा तुकडा आहे. तू बाहेर हो पहिल्यांदा. दादा तू फसवलंस मला. मी फसवलेलं नाहीये. वाटण्या झालेल्या आहेत. तू बाहेर हो आधी. दादा, नाही, मी तुला सोडणार नाही. दादा. आता मुकाट्यानं जा. पाय ठेवलाच तर सांगितलं नाही म्हणशील. अरे ये मारणाऱ्या, गोळा किसरलात का उलट्या काळजाचा. उलट्या काळजाचा कोण आहे ठाव आहे मला. घेऊन जा त्याला. परत पाय ठेवायचा नाही वावरात, सांगून ठेवतो. चाल. एवढं लागलं मग. हा, 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 चल. हा, एवढं लागलं मग. साहेब, काय हे? ज्या भावासाठी कष्ट केले, घाम गाळलात, त्याच भावाने आज रक्त सांडावं. आता काय करू बघा. तुम्ही आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जावा.